नमस्ते गाईज, राधे कृष्ण. चला मी आपल्याला ना गोट मिल्क सोप बेस मागवलेला आहे ऑनलाईन अमेझॉनवरून. माझे मिस्टर हे साबण तयार करायचे पहिलं, त्यांना आवडायचं म्हणून. बाहेरचं साबण घेत नव्हते, ते नॅचरल होममेड साबण तयार करून स्वतः वापरायचे. तर मी आता सरजीकडून मी शिकून घेतलेला आहे. तर मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे गोट मिल्क सोप साबण. तर आपलं घरच्या घरी असं बनवून घेतलं की केमिकल विरहित साबण होतं तयार. ज्यांना पिंपल्स वगैरे येतात, सूट होत नाही, त्यांनी असं घरच्या घरी करून घेतलं, वापरलं तर चांगलंच आहे. तर मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही. तर पहिलं आपण ह्याला कट करून घ्यायचं. असं मस्त कट होत आहे, पहा. मी पण आता पहिल्यांदाच करत आहे, पण मी माझ्या मिस्टरांकडून शिकून घेतलेलं आहे. मी त्यांना पहिलं म्हणायचे कशाला काय करता आहे, काय नाही, पण त्यांच्या स्किनवर झालेला इफेक्ट बघून मला वाटायला की आपण पण आता हे घरच्या घरी साबण तयार करून वापरावेत. पहिले त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे यायचे, सूट होत नव्हतं रेडीमेड साबण बाहेरचं. तर मग आता आपण म्हटलं हे करावं, म्हणून मी आज सुरुवातीला पहिल्यांदाच करत आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता मला मी काही पण केलं की तुमच्यासोबत शेअर करायची सवय झालेली आहे. हे बघा, मी असं मस्त कट, छान पटापट कट होत आहे. हे बेस मागवलेलं आहे रेडीमेड बाहेरून. असे बारीक कट करून घ्यायचे पीस सगळे. तर आपण काय करू, गॅस चालू करून घेतलेला आहे, कढई ठेवलेली आहे. तर ह्याच्यात आपल्याला 1 तांबे असं पाणी ओतायचं आहे. आता हे पाणी उकळलं, गरम झालं की आपण एक चहा पात्रच घेतलेलं आहे, तर त्याच्यात हे असं ठेवायचं. आता हे पाणी गरम झाल्यावर त्याच्यात ते टाकून द्यायचं. चला, आपलं हे कढईतलं पाणी उकळलेलं आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपण हे तयार केलेले तुकडे टाकून घेऊयात. ही सोप बेस आहे, ते डायरेक्ट कधी गरम करायचा नसतो, खाली पाणी उकळून घ्यायचं असतं आणि त्याच्यावर दुसऱ्या भांड्यात ठेवून हे टाकायचे असतात तुकडे सगळे तयार केलेले आपण कट केलेत ना ते. तर ह्याला उष्णता मिळाली की हे विरघळायला चालू होते. आपले मेणासारखे, मेण कसं वितळतं उष्णता मिळाली की, तसं हे मेणासारखंच आहे. आता हे वितळत नाही तोपर्यंत असं आपल्याला धरूनच थांबावं लागेल असं. आणि मी ह्याच्यात थोडंसं आपल्याला केशरी कलर टाकायचा आहे म्हणून ऑरेंज कलर घेतलेला आहे. तर मी वितळल्यानंतर टाकणार आहे थोडा. बघा, आता हे वितळलेलं आहे. बघा हे कसं विरघळत आहे. पनीरचे तुकडे असल्याने वाटायला होतं या अगोदर. असं छान वाटतं आपण घरच्या घरी तयार केलं की, स्वतःच्या हिमतीने, म्हणजे स्वतःच्या हाताने असं साबण तयार करून घेतला, आंघोळ केली, छान वाटतं. जरा विकत आणून करण्यापेक्षा रेडीमेड आणून केलं की त्याचं एवढं काही वाटत नाही आपल्याला. आणि हे असं विकत घ्यायचं म्हणलं की खूप महाग पण असतं साबण. आपण घरी तयार केले की जरा कमी रेटमध्ये पण पडतं हे, पण थोडीशी याला मेहनत घ्यावी लागते. पण आपला छंद जर असेल काही बी स्वतः करून घ्यायचा, वापरायचा, तर चांगलंच आहे. हे बघा, असं होत आलेले पूर्ण. आता विरघळायला लागलेत हे सगळे पीस टाकलेले आपण. तर कसं वाटत आहे मैत्रिणींनो, छान वाटतंय का?
कमेंट करून सांगा. छान करत आहे हे, मस्त दिसायलेलं आहे. पूर्ण लिक्विड झालं आहे आता हे, काही ओळखायला येईना काय ते. चला हे पहा कसं दिसत आहे. पूर्ण लिक्विड पूर्ण झालेलं आहे आता एक जीव. तर आपण गॅस बंद करून घेतला आहे, खाली उतरून ठेवलेला आहे आता. तर ह्याच्यात आपल्याला थोडासा कलर टाकायचा आहे. ऑरेंज कलर घेतला आहे, मी निवडला आहे. तर 4-5 थेंब टाकूयात. आपल्याला कुठला पण कलर जो पाहिजे तो घेता येतो ह्याच्यामध्ये. आपल्या आवडीनुसार कलर आणायचे, ते टाकायचे. तर आपण एक ऑरेंज कलर टाकला आहे. असं मिक्स करून घेतला तर एक जीव. कसं मस्त बॅटर तयार झालेलं आहे पहा. हे आता हे एकदम स्लो करून असं हे साच्या भरायचं आहे. आता साच्यात ओतून घ्यायचं आहे. आपण हे साचे पण ऑनलाईनच मागवले ते ॲमेझॉनवरून. तर हा छंद माझ्या मिस्टरांचा आहे, तर तो आता मी जोपासत आहे. त्यांना आता मी तयार करून देणार आहे आपले. मस्त एका ह्याच्यामध्ये बघा हे 6 साबण तयार झालेत. आता ह्याला आज असंच ठेवावं लागतं, रात्रभर ठेवायचं, उद्या सकाळी काढून बघायचे, मग निघतात बरोबर बाहेर. दुसऱ्या ह्याची गरज पण नाही पडली, एका ह्याच्यातच झालं. आता आपण याला 12 तास राहू देऊयात असंच, आणि नंतर उद्या सकाळी मग काढूयात आपण. हे पहा गाईज, आपले 5 तास झालेले त्याला सेट करून. तर काही आता सेट झालेत मस्त आहे का. हे डिझाईन शिक्का सगळे दिसायले साबण. पहा आता आपल्याला हे जर साबण ॲमेझॉनवरून जर घ्यायचं असेल तर बघा किती रुपयांना पडतं ते. आपल्याला घरी किती कमी खर्चात झालेलं आहे हे. मस्त बघा एक. आता हे पूर्ण महिन्याची साबणं तयार झाली. 2 बघा हे 3. प्रत्येकाला वेगवेगळ्या साच्या वेगवेगळं पाहिजे असेल तर. किती मस्त झालीत. तर तुम्हाला सुद्धा हे आवडतील, तुम्ही सुद्धा तयार करू शकताल अशी मी खात्रीच बाळगते. सुरुवातीला मला पण हे आवडत नव्हते, पण नंतर पाहून माझ्या मिस्टरांचं मला पण हे आवडायला लागलं, आणि मग मी आता करायचं हेच ठेवलं पुढं. चला आपण बाहेरचे रेडीमेड साबण घ्यायचे नाहीत. हे पहा असे किती सुंदर आहे. आपल्याला पाहिजे त्या कलरमध्ये करता येतात बरं का. हे तुमच्या आवडीनुसार कलर चॉईस करायचा, घ्यायचा. हे बघा. तर मग आवडली की नाही? आवडले तर चला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. ओके, बाय. आणि पुढच्या वेळेस मी आता कोरफडीचे साबण बनवणार आहे माझ्यासाठी, खास स्वतःसाठी. हे मी बनवलेत आता सरांसाठी.